वर्षे 1 महिना झाला आणि हे माळेगाव चॅम्पियन काल झालाय सर. डॉग आणलाय. आता त्यांनी काय काय शिकवलंय आपण ते बघूयात. हा हे करण याच्यावर इथेवर पाय देऊन उभा राह आणि राहता थोडा टाईट उभा राह, थोडं भान ठेव. टेज कर पाय, संपूर्ण टेज कर, पाहिलं का लक्षात. आणि हे मागचे दोन्ही पाय राईट राहिले पाहिजे, पुढचे पाय 2 राईट राहिले पाहिजे आणि करण एकदम टाईट उभा राहिला पाहिजे. हे त्याला पूर्ण शिक्षण आहे सर. ओके. आता याच्या बाद पुढे हे करण पुढे हे करण छाजे टाक, उचल उचल छाजे पाठ. शाबास शाबास रे वाघ, याला पूर्ण शिक्षण आहे सर. हा आता हे सर लवकर बस. बसला काय? हा करण उजवा हात सेकंड कोणता मारतात हे. आणि करण उठून उभा राह, लवकर उठून उभा राह. मेल्याच्या नंतर श्रद्धांजली कशी देतात माणसाला, श्रद्धांजली करावी. काही वेळात हे शिक्षण आहे सर. सुरुवात होणार आहे. याला पूर्ण शिक्षण दिले. थोडा हाताला मार लागल्यामुळे थोडस याला शिकवणार. आता माझा ताजी पुढे बोला. हा सर, माझं गाव मरणापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथेला माझा रहिवासी आहे मी. ओके. आणि मी 10 वर्षापासून कारवान पाळतो सर. कारवान पाळायचं म्हणणं म्हणजे हा शेतीसाठी एवढं उत्तम आहे, रायटिंग करताय की संध्याकाळच्याला तुम्ही भरपूर रायटिंग करणार, कोणाला येऊ देणार नाही. जे मालकानं सांगलं ते ऐकत आहे. ह्याला तुम्ही एक्सरसाइज कशी देता? ह्याला पळणं करणं, याला पोहणं किती आणि खायला काय काय देता? याला सर खायला हप्त्यामध्ये 2 वेळेस चिकन देतो सर. हा. आणि साधी शेळीचं दूध आणि चपाती मध्ये चुरून चारतो सर. बर, किती टाइम खायला देता? याला 2 टाइम खा देतो सर. 2 टाइम. समजा कुणाला हा डॉग पाळायची इच्छा आहे, त्याचं महिन्याला मेंटेनन्स किती आहे? याचं महिन्याला मेंटेनन्स काय लय नाही सर. कमी खर्चामध्ये, एकदम कमी खर्चामध्ये डॉग आहे. याला फक्त जेवण एकदम कमी लागते. 2च चपात्या लागतात याला सर जेवणासाठी. याला काय लय खर्च नाही, फक्त लसीकरण करावं लागते सर याचं. बर, तुमचं नाव एकदा परत सांगा आणि तुमचं लोकेशन सांगा. माझं नाव भगवान शंकरराव मनोहारे, गाव माझं मरणापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बर. ओके. आणि तुम्ही ज्या डॉग आला, डॉगचं नाव काय? माझ्या डॉगचं नाव करण आहे. ओके. किती वर्षांचा आहे आता हा? त्याला 1 वर्ष 1 महिना झाला सर. कंप्लीट झालंय. हा.